प्रवाशाचे कारमध्ये विसरलेले 2,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने 2 तासात पोलिसांनी शोधून दिले। बोळिंज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी दिनांक 7/2/2025 रोजी 8 वाजताच्या सुमारास तक्रारदार नामे निलेश भरत सोनी वय 28 वर्ष राहणार बोळिंज नाका विरार पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर यांनी बोळिंज पोलीस ठाण्यात येऊन आज रात्री त्यांच्या घरी लग्न सोहळा असल्याने त्यांनी लग्न सोहळ्यातील सोन्याचे दागिने व कपडे एका सुटकेसमध्ये भरून घेऊन बोळिंज नाका येथून भाड्याने एक अर्टिका कार करून त्या कारच्या डिक्कीत त्यांनी सुटकेस ठेवून त्या कारने त्यांचे नातेवाईकांसह विरार ओव्हरब्रिजजवळ विरार पश्चिम येथील धिमई हॉलला पोहोचले। तेव्हा तक्रारदार हे त्यांनी कारच्या डिक्कीमध्ये ठेवलेली त्यांची मौल्यवान वस्तूंची सुटकेस ही कारमध्येच विसरले असल्याचे सांगितले। या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या दालनात बोलवून घेऊन सदर कार व कार चालकाचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच कौशल्याने नमूद कार व त्यावरील चालकाचा शोध घेत असता सदर कार चालक हा कारसह गोखिवरे वसई पूर्व येथे मिळून आला। सदर कार चालकाकडे नमूद घटनेबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्या कारच्या डिक्कीत सुटकेस असल्याबाबत माहिती नसल्याचे सांगून त्याने कारची डिक्की उघडून नमूद सुटकेस काढून दिली। नमूद सुटकेस तपासून पाहता त्यामध्ये तक्रारदार यांचे एकूण 2,50,000 रुपये किमतीचे 32 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, चैन, ब्रेसलेट अशी सोन्याचे दागिने मिळून आले आहेत। तक्रारदार यांचे मिळून आलेले 32 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, चैन, ब्रेसलेट अशी सोन्याचे दागिने हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रकाश कावळे बोळिंज पोलीस ठाणे यांनी श्री निलेश भरत सोनी यांस सुपूर्त केले आहेत। सदरची कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रृंगी पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2, श्री विजय लगारे सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बोळिंज पोलीस ठाण्याचे श्री प्रकाश कावळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघमोडे, सहाय्यक फौजदार जनार्दन मते, पोलीस अंमलदार संदीप शेळके, रोशन पुरकर, प्रफुल्ल सरगर व महाराष्ट्र सुरक्षा बळ सागर देशमुख यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे।